हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर पुन्हा एकदा घेऊन आलोय 95 माय FM प्रस्तुत जिद की कहानी सीझन 4 इन असोसिएशन विथ क्रिस्टल डेव्हलपर्स, कर्जगीकर ज्वेलर्स आणि द सागा फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. वेन्यू पार्टनर सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो जिद की कहाणीमध्ये. सोलापूर आनंदी शहर. आता आनंद ही वृत्ती आहे का? नाही, तर आनंद ही देणगी आहे आपल्या अंतर्मनाने आपल्याला दिलेली, आणि तो ज्याला गवसतो तोच आनंद वाटू शकतो. आणि असे सोलापूर मधलं एक आनंदी कुटुंब जे फक्त आनंद वाटतात, सोशल सर्व्हिस मध्ये पण आहेत, बिझनेस पण उत्तम करतात. आणि सोलापूर मधलं एक अग्रगण्य नाव आहे ते म्हणजे सोमाणी सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, दोघे इथे हजर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, आपण फिओलेक्स केबल्सच्या अनुषंगाने, डिस्ट्रीब्युटरशिपच्या अनुषंगाने आपण काम करता आहात आणि बालाजी अँड कंपनीचं हे तुमच्या फर्मचं नाव आहे. ऍट द सेम टाइम टपारिया टूल्स मध्ये पण तुम्ही आहात आणि एक टिपिकल मारवाडी कुटुंबातून तुमचा ब्रिंगिंग आहे. हे सगळं असताना पण तुमची जी ही नाळ सोलापूरशी जोडली गेलेली आहे की तुम्ही एका DHB कॉलेजचे तुम्ही चेअरपर्सन पण आहात. तर हे सगळं सोशल असणं, हे सगळा व्याप असणं आणि तरीही आनंदी राहणं, हे समीकरण तुमचं सूत्र काय या समीकरणाबद्दलचं? बेसिकली सर, आमची जी फॅमिली होती म्हणजे आई वडील म्हणता येईल, ते सगळे प्रॉपर गुलबर्ग्याचे, म्हणजे कर्नाटका, जे सोलापुरी महाराष्ट्राचे पण बॉर्डर समजतो. माझा आजोळ सोलापुरात, म्हणजे आईचे वडील. लहानपणापासून म्हणजे साधारणतः मी वर्षाचा असताना आजोळी राहायला आलो. आणि तेव्हा आजोबांना मुलगा कोण नव्हता त्या टाइमला घरी राहणारा, म्हणून मला ठेवून घेण्यात आलं. तेव्हापासून जे सोलापूरशी नातं जमलंय ते सुटायचं शक्य नाहीये. म्हणजे असं आमचं सोलापूरची अटॅचमेंट झाली बचपन से म्हणता येईल. मग LKG, शाळा, कॉलेजेस, मॅरेजेस हे सगळे इथंच पूर्ण कम्प्लीट झालं सोलापुरातच. बेसिकली आमचे जे मामा आहेत CS श्रीनिवासजी बुतडा सर, त्यांनी सुद्धा थोडं रोटरी क्लब माध्यम म्हणा किंवा कॉलेजमध्ये त्यावेळेचे काही सोशल ॲक्टिव्हिटीज, हे सगळं मी त्यांच्या माध्यमातून बघत येतो. तेव्हापासून जे फॅमिली म्हणता येईल ना की रक्त असतं, मारवाडी लोकांची जी पद्धत असते की रक्तामधून बऱ्याचशा गोष्टी आलेल्या असतात. त्यामुळे मलाही थोडं सोशलची आवड पहिलेपासून आहे. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये असण्यापासून GS होणं किंवा असे जे काय असतात, तर हे पहिलेपासून आहे. लिडरशिप क्वालिटी आपण म्हणता येईल की ती पहिल्यापासून असल्या कारणाने मग हे सगळे उपद्रव सांभाळत असताना कॉलेजच्या माध्यमाशी जुडलं गेलो. तेव्हापासून मग कॉलेजचं माध्यम चालू आहे प्लस बिझनेस. ही केमिस्ट्री जी जुळायला आहे की बिझनेसमध्ये व्याप प्रत्येकाला असतोच आहे. इव्हन तुम्हालाही तुमच्या नाट्यक्षेत्रात म्हणा किंवा सगळीकडे तुम्हाला काही व्याप असणार आहे. मेंटल स्ट्रेस सुद्धा असतो, तसं प्रत्येकाला असतं काही ना काही स्वरूपात. तर त्या मेंटल स्ट्रेसमधनं रिलीज होण्यासाठी म्हणून हा सोशलचा वापर मी करत असल्यामुळं मला एकदम बॅलन्सिंगला आतापर्यंत तरी अडचण आली नाही, सोपं होतं. वा, पण सर सुरुवात मात्र अशी नसणार ना, कारण तेव्हाचं सोलापूर, तुम्ही तिथे येणं, सर घरची परिस्थिती कशी होती? शिक्षण तुम्ही कुठलं कसं घेतलं? त्यात काय अडचणी आल्या का? आणि मग व्यवसायाकडे तुम्ही जे वळलात त्यात पण काही अडचणी तुम्ही सहन केल्या? घरची परिस्थिती खूप चांगली होती असं मी म्हणणार नाही, पण अगदीच खूप वाईटही नव्हती. म्हणजे बिलो मध्यम फॅमिली. मी जेव्हा सोलापुरात शिफ्ट झालो तेव्हा होती आमची फॅमिली. मग शिक्षणाचं चालू झालं आमचं. दमानी शाळा म्हणून सोलापुरातली एक फेमस शाळा आहे, तिथून मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं. त्यानंतर DAV कॉलेजमधून 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि इंजिनिअरिंग कॉलेज वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरमधून करण्यात आलं WIT मध्ये. मग WIT मध्ये जेव्हा माझं शिक्षण कम्प्लीट झालं, साधारणतः 1990 सालची गोष्ट असणार आहे. त्यानंतर त्यावेळी सोलापुरामध्ये टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडसाठी सर्व्हिस असण्याचा कुठलाही प्रकार नव्हता. म्हणजे ऑर्गनायझेशन नव्हते, इंडस्ट्रीज नव्हत्या. आम्हाला प्रत्येकाला एकच माहिती होतं की पुणे जाणे. त्यामुळे त्या सेम धर्तीवर आम्ही पहिले पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर पहिला जॉब मिळाला मला कायनेटिक इंजिनिअरिंग नगरला. तिथं काय मन रमलं नाही, तर नगर हा गाव म्हणा किंवा काही म्हणा, आणि नेमकी पुण्याची अपॉर्च्युनिटी आली. KSB पंप्स लिमिटेड म्हणून कंपनी आहे पिंपरीला, तिथं मी म्हणजे सर्व्हिसची सुरुवात केली.
साधारणतः 17 वर्ष मी आयुष्याचे सर्व्हिसमध्ये काढले. म्हणजे 2006 ते 7 त्या दरम्यान मी सर्व्हिस सोडली. 1990 पासून 2006-7 पर्यंत सर्व्हिस सोडल्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला. एकतर मारवाडी रक्त असल्यामुळं, सोलापूरची ओढ असल्यामुळं बिझनेस केल्याशिवाय चेन पडत नव्हतं. पुण्यात राहून बिझनेस करण्यापेक्षा सोलापूर आपली भूमी म्हणता येईल. त्यामुळे सोलापूरला आलो. आल्यानंतर काय करावं मोठा प्रश्न पडला. 2-3 महिने विचार करण्यात गेला. काहीतरी करायचं म्हणून गाडीवर सकाळी किक मारायचं आणि घराच्या बाहेर पडायचं, पहिला प्रिन्सिपल. तिथून मग एक एक लोक भेटत गेले. त्यांच्या माध्यमातून ह्या पुढच्या 2 एजन्सी आम्हाला मिळत गेल्या. ह्याही ज्या काही डिस्ट्रीब्युटरशिप मिळाल्या त्या सोलापूर डिस्ट्रिक्टसाठी होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये कंटिन्यू फिरावं लागायचं. जसं तुम्ही अडचणीचा प्रश्न विचारला, मी जेव्हा हा बिझनेस चालू केला तेव्हा माझ्याकडे फक्त 5,000 रुपये होते. फक्त 5,000. म्हणजे उद्या सकाळी काय करावं हे 5,000 संपल्यावर असा प्रश्न तेव्हा होता. कालांतराने हळूहळू मित्र लोकांनी मदत केली, मग बँकेच्या माध्यमातून वगैरे असं करत करत आताच्या स्टेज खूप मोठी म्हणता येणार नाही, परंतु सोलापुरात एक रेकग्निशन असलेली बाजू आहे. किंवा सोलापुरात तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात, बालाजी अँड कंपनी म्हणला तर रेकग्निशन तुम्हाला मिळेल. हा, इथपर्यंत तरी आलेलो आहे. मॅम, या सरांच्या प्रवासातला एक टप्पा होता लग्नाचा, आणि तुमचं तर अरेंज मॅरेज. मग जेव्हा सरांचं स्थळ तुमच्याकडे जेव्हा आलं, तुम्ही काय काय गुण बघितले, लग्न कसं झालं? सिर्फ हम लोगों को सिर्फ पढ़ा लिखा लड़का चाहिए था, तो इसलिए वो देख के ही शादी किया. बाकी ऐसे कुछ ही नहीं था. ओके. तो तब कुछ बात की थी सर से आपने पहले नहीं, बाद में देंगे. पहले तो नहीं हो सकते थे. यानी आपने पूरे भगवान भरोसे डिसीजन ले लिया. भगवान देखने सोलापुर ही आई थी मैं इनको, तो इसलिए सोलापुर में ही मिलना हुआ. एक बार देख के जाने के बाद, प्रोसीजर होने के बाद. तो आपको उनके कौन से गुण भाए? ये मुश्किल है. कोई गुण नहीं. सर्व गुण संपन्न माणूस आहे. क्या बोल सकते हो. आणि हजबंड म्हणून ते कसं आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की सोलापुरात एक सोशल पर्सन आहे, जिंदादिल माणूस आहे, खूप चांगला मित्र सर्कल असणारा माणूस आहे, पण ऍज अ हजबंड म्हणून त्यांचा रोल ते कसा निभावत असतात? परफेक्ट आहे. क्या बात आहे सर. आपल्या बायकोकडून हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी लोकांना 2-2-3 जन्म घ्यावे लागतात. खरंय. कदाचित हा 3रा जन्म माझा असेल. तसंही असू शकेल. पण सर, मग सोलापुरातच परत तुम्हाला काय हवं असं वाटलं? नाही, मग सोलापूरला मी जसं म्हणलं की सोलापूर शहराची जी काय अटॅचमेंट होती आता मायभूमी म्हणून, ती सारखं म्हणजे ओढत होती सोलापूरला येण्यासाठी. पण सर, तरी ऑपॉर्च्युनिटी मनी वाईज, फेम वाईज, एक्सपोजर वाईज तिकडे खूप जास्त होती. तुम्ही पुण्यामध्ये ऑलरेडी गेला पण? मी पुण्याला ऑलरेडी गेलो होतो. तिथून दुबईचाही मला कॉल होता. त्यावेळी 1993ची गोष्ट असावी, 1993-94 त्या पिरियडमध्ये. पैसा हा सर्व काही नाही आहे, पण बरंच काही आहे. पण त्या बरंच काही आहे मध्ये सोलापूर बरंच काही आहे. त्यामुळे सोलापूरला येणं कम्फर्टेबल. आणि मग मित्रपरिवार, मित्र सर्कल, ही जी काय आपली टेलिपेटी जमलेली असते आपण त्याला म्हणू, की ती सारखं ओढून सोलापूरला जाण्यात होती. मग मी म्हणलं की ठीक आहे, आपण इथलंच कर्मभूमी आहे, सगळ्यात मायभूमी आहे, सगळे इथंच समजून सोलापूरला. बरं सर, पण हा व्यवसाय जेव्हा सुरू केला असता, व्यवसाय म्हटलं की अडचणी येणार, चॅलेंजेस येणार, अशा कुठल्या अडचणी? बेसिकली महत्वाचं जसं की फायनान्स एक मोठा अडचण होतो. सगळ्यात पहिले तर काय झालं की तपाऱ्या टूर्स आणि फिनोलेक्स कंपनीने, त्या दोन्ही मल्टीनॅशनल इंडिया नंबर 1 कंपनीज आहेत. त्यांनी काय बघून माझ्या डिस्ट्रीब्युटरशिप दिली मला नाही माहिती आज, किंवा मला कदाचित सांगता येणार नाही. पण ह्यांनी जेव्हाही दिली त्यानंतर प्रश्न उभा राहिला, अरे ते हे काम करायला पैसा लागणार, मग हा पैसा आणायचा कुठून? माझ्याकडे तर खिशामध्ये 5,000 रुपये होते तेव्हा. म्हणलं 5,000 रुपयामधून आपण हे चालणं शक्य नाही. मग मामानी मदत केली किंवा मित्रांकडनं काही पैसे उधार घ्यावे लागले त्यावेळी.
ज्या पहिल्या मित्राकडनं मी पैसे उधार घेतले त्या माणसाने आजपर्यंत सुद्धा मला ते पैसे मागितलेले नाहीत आणि मी दिलेले नाही. मी देऊ शकतो पण मी दिलेले नाही, कारण त्याचे उपकार कायम लक्षात राहायला पाहिजे आपल्या. म्हणून मग अशा करून फायनान्स आपण उभा करत गेलो. जेव्हा फायनान्स उभा करतो तेव्हा जसा जसा व्यवसाय वाढेल त्याप्रमाणे येणाऱ्या मॅन पॉवरची अडचण सोलापुरात खूप मोठी आहे. स्किल लेबर मिळत नाही आहे, अनस्किल्ड लेबर काम करत नाही आहे. त्यामुळे मॅन पॉवर आणायची कुठून? मग बऱ्याच प्रयत्नांनी एकाला जोडलं, दुसऱ्याला जोडलं, असं करत करत आता एक 7-8 लोकांच्या कुटुंब चालवायची ताकद देवानी दिली. 7-8 लोक असोसिएट आहेत, त्यांच्या माध्यमातून काम चालू आहे. आणि सर, ज्या DHV कॉलेजवरती आपण चेअरमन आहात, हे असं कसं घडलं? बेसिकली काय झालं की माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड असल्या कारणाने आणि मी पुण्यातून सोलापूरला आलेला आहे. साधारणतः 2006-07ची गोष्ट असणार आहे. आमची जी पेरेंट बॉडी जी आहे ती पुण्याची आहे, महेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे. त्यांचे सोलापुरात 2-3 ऑलरेडी एक्झिस्टिंग युनिट्स आहेत. मग इथं मी जेव्हा आलो तेव्हा त्यांना आमच्या समाजाचे काही शिकलेले लोक पाहिजे होते की जे पुढं आपला उपयोग म्हणजे त्यांच्या समाजासाठी करून घेता येईल. मी यायला आणि त्या संपर्कात यायला एकच गाठ पडली आणि मग मला विचारण्यात आली की सर करता का तुम्ही? म्हटलं करतो. आणि एज्युकेशन फील्डमध्ये करावं लागतं काम. तर माणसं घडवण्याचे म्हणजे पर्यायाने महाराष्ट्राला घडवण्याच्या पर्यायाने देशाला घडवण्याच्या कामामध्ये आपण सहकार्य करू शकतो, ही जी भावना होती त्या माध्यमातून मी हा म्हणलं. मग हा देशभक्त हरिनाथ बंकटला सोनी कॉलेजचा प्रवास 2007-08 साली चालू झाला माझा. आतापर्यंत आहे आणि आता सध्या चेअरमन सुद्धा आहे. गेले 9 वर्ष झाले मी चेअरमन आहे. तर बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये जातो तेव्हा मी सुद्धा लहान मुलाचा मला आनंद घेता येतोय की त्या वयामध्ये आपण काय बघायचो, आपण काय करायचो. बरेचशा गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी आपण ओपनली बोलू शकत नाहीत. तसं आता मला तिथे गेले की अरेच्या माझ्या जुन्या आठवणी रिकॉल होतात. चला, व्हेरी गुड. त्या माध्यमातून आयुष्यही वाढते माझ्या, की इथं मनाला शांती आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य वाढवायला मदत होते. मॅम, यांच्याबरोबर सहप्रवास असताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की अरे आपण जरा सोलापूरतून बाहेर पडावं, यांना बाहेर काढावं, थोडं पुण्याकडे जावं, मुंबईकडे जावं, असं तुम्हाला वाटलं नाही? नहीं, कभी भी नहीं. यही मतलब मामा मामी के पास ही रहते थे तो उनका फुल सपोर्टिंग और ये था, कभी नहीं. और इनके मेन तो ये छूट नहीं सकते सोलापुर. दोस्त हैं. दोस्ती सोलापुर की छोड़ नहीं सकते. सर, मग या सगळ्या आपण तुम्हाला कधी असं प्रलोभन नाही वाटलं का की अरे आपण जरा पॉलिटिक्स मध्ये घुसावं? नाही, प्रलोभन म्हणण्यापेक्षा तेवढा वेळ त्या टाइमपासून देणं शक्य नव्हतं, कारण संसारी चालवायची एक पॅरलल जबाबदारी होती. म्हणजे त्या जबाबदारीसोबत पूर्ण वेळ पॉलिटिक्स हा शक्यच नव्हता. मग त्याला आणि ह्याला कुठेतरी बॅलन्सिंग करून चालायचं. म्हणजे मग आपल्याला आवडीचे कामं करायचे, त्यालाच आपण सोशल म्हणायचं. मग कधी कधी समजा मित्राला मदत करणं आवडतंय, कधी कधी जसं मी तुम्हाला म्हटलं की 7-8 लोकांचं कुटुंब माझ्या माध्यमातून प्लस कॉलेजच्या माध्यमातून एक 50-60 लोकांचं कुटुंब चालवली ताकद देवानी दिली, त्याच समाधान आहे मला. त्यामुळे असे समाधानाचे वाक्य प्रत्येक वेळी जरा थोडीफार चेंज होत गेली. त्यामुळं पॉलिटिक्समध्ये जाण्याचा विचार पूर्णपणे कधीही आला नाही. तेव्हा जेव्हा याचा तो तात्पुरता असायचा, झाला विषय. सर, तुम्ही सोलापूरला बाळ असल्यापासून बघितलेलं आहे आणि ते आता वाढतंय आणि मागच्या 2-3 वर्षापासून तर खूपच वेगळ्याच पद्धतीने वाढतंय. काय वाटतंय सोलापूरच्या या वाढीकडे बघून? सोलापुरी तसं भौगोलिकदृष्ट्या आपण बघितलं, महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटका तिघांची बेसिक बॉर्डर आहे. वेगवेगळ्या म्हणजे या तिन्ही बॉर्डरच्या स्टेटमधले कम्युनिटी सोलापुरात मिक्स आहे. जे महाराष्ट्राचे मराठी लोक आहेत, तेलुगू लोक आहेत, त्यांचे कर्नाटकचे कानडी लोक आहेत, हे जे सगळे लोक इथं मिक्स आहेत. प्रत्येक हे जे कम्युनिटी आली, हे प्रत्येकजण सोलापुरातून बरेचशा कम्युनिटीने स्वतःचे व्यवसाय उभारण्यास मदत झाली. त्यामुळे सोलापूरचा भौगोलिकचा जर आपण हा पट्टा बघितला, त्याच्यामुळे हायवे कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं 5व्या नंबरचं शहर आहे आपण म्हणता येईल, की विस्तारावैध म्हणता येईल. बरेचसे अपॉर्च्युनिटीज इथं ओपन आहेत. त्यामुळे सोलापूर आम्ही जेव्हा लहानपणी बघायचो त्याच्यामध्ये आतामध्ये आमूलाग्र बदल आहे आणि हा बदल निश्चितपणे उद्या पुण्याच्या उंचीला गाठेल असा माझा ठाम विश्वास आहे. हां, की पुण्याच्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकतो आरामात आणि तसे दिवस दिसू लागलेत आपल्याला सोलापूरच्या बाबतीत. कारण एज्युकेशन हब झालेलं आहे सोलापूर, मेडिकल हब झालेलं आहे, इंडस्ट्रीज वाढत आहेत सध्या.
ह्या सगळ्या अँगलनी बघितलं 100% सोलापूर हा पुण्याच्या लेवलला जायला 2-4-5 वर्षाचा अवधी लागेल. बरोबर आहे सर. तर तुमची पुढची जनरेशन पण आली आहे सर, त्यांचा तुमच्या व्यवसायाला घेऊन काय काय आहे अप्रोच? तसं बघायला गेलं तर मला 2 अपत्य म्हणता येईल. मोठी मुलगी आहे, मुलगा लहान आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे, ती आहे आर्किटेक्ट. मुलगा जो आहे तो CA ची एक्झाम दिलेला आहे तो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो CA पास झाल्यावर माझ्या व्यवसायात येणं शक्य नाही. आणि ही मानसिकता मी करून ठेवलेली आहे की तो येणारच नाही आपल्याकडे. त्यामुळे मग काय त्याची लाईट म्हणजे पॅरलल ॲक्शन त्याची वेगळी असणार आहे. आपली ॲक्शन आहे ते एकला चलो रे आहेच, पुन्हा कंटिन्यू करायचं तेच. त्याच्याकडून काय अपेक्षा? काही नाही, मुलाकडून अपेक्षा म्हणून काही नाही. कारण जेव्हा आम्ही ॲज अ फॅमिली बघतो, माझे मिसेसचे आणि मुलाची एकमेकाबद्दल असं कधीच अपेक्षा ठेवून आम्ही कुठलंही ऑर्गनायझेशन घरात बी नाही आहे की बाबा मी आल्यानंतर तुम्ही जेवायचं किंवा तुम्ही आलं तर मला असं काही भानगड नाही. सगळेजण आम्ही फ्री आहोत. तुम्हाला जे काय करायचं ते करा, मला जे काय करायचं ते करतो, असं फ्रीडम आहे घरामध्ये. बेसिकली कसं आहे की मुलाच्या अपेक्षा आपण सांगून त्यांच्यावर ओझं न टाकावं या मताचा मी आहे. कारण त्यांनी जेव्हा बापाच्या स्वरूपात येतील त्यांनाही त्यांच्या अडचणी जे आता आपण फेस करत आलो हे कळेल. ऑटोमॅटिकली तो पुढच्या गोष्टी सुरळीत होऊन जाईल. मॅम तुम्हाला तर मी एकदम अवघड प्रश्न विचारतो. इथे मुलगा पण आहे जो बघतोय ऑडियन्स मधून आणि सर पण आहेत. तुम्ही सरांना नवरा म्हणून किती मार्क्स द्याल आणि वडील म्हणून किती मार्क्स द्याल? नवरा म्हणून जास्त. नवरा म्हणून जास्त मार्क्स द्याल. सर कोणाला तुम्ही फॉलो करता आयुष्यामध्ये? हु इज युअर आयडल पर्सन और which ideology you are following? कुठल्या सेन्स इन एनी सेन्स सर. आयुष्य जगताना मी या व्यक्तीची आयडिओलॉजी फॉलो करतो. नॉर्मली आयुष्य जगताना मी माझे जे मामा आहेत CA श्रीनिवासजी भुतडा सर यांचा फॉलो करायचा प्रयत्न करतो. सोशल वर्क जोपर्यंत इन्व्हॉल्व आहे तिथं श्री शरद पवार साहेबांना मी फॉलो करतो. कारण त्यांची जी काम करायची पद्धत, काम करायची धडाडी, डिसिजन घ्यायचा म्हणजे वेग, जेही काय आम्ही जे बघत आलो तर त्या हिशोबाने मला शरद पवार साहेब खूप आवडतात. आणि इकडं मामा तसे मला 3 भाऊ आहेत. सगळे भाऊ गुलबर्ग्यात असतात. एक इंजिनियर, मी इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. आम्ही 4ही वेगळ्या फील्डमध्ये शिकलेलो आहोत. हा, पण तो बेस गुलबर्ग्याला आहे. त्यामुळे माझ्याकडची जी काय ठेवण झाली किंवा जी काय शिस्त लागली म्हणा किंवा जेही काय करतो ते पूर्ण करण्याची जी ताकद लागली ती सगळी इथून आजोबाकडनं म्हणजे पर्यायाने मामाकडनं. सर एक प्रश्न शेवटचा. सोलापूरने तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही सोलापूरला काय दिलं? सोलापूरमध्ये तर सर आम्हाला तर बरंचसं नाव सोशल किंवा ह्याच्यामुळे उपलब्ध मिळालं. सोलापुराने सगळ्यात मोठं म्हणजे आनंद दिला. आनंद देत राहतोय आणि देत राहणार आहे. राहायला आम्ही सोलापूरसाठी काय दिलं तसं बघायला गेलं तर काही नाही. कारण सोलापूरला देण्याची कुवत आमच्यामध्ये नाही आहे. पण सोलापूर एवढं हे आहे की आपण सोलापूरला ही गोष्ट दिलो म्हणण्याचा अधिकारच आम्हाला नाही किंवा ते येणार बी नाही आमच्याकडे. प्रयत्न करत राहणे, काम करत राहणे, सोलापूरसाठी काम करणे, सगळ्यांसाठी काम करणे एवढंच एक मनात ठेवून करत जातोय. हां, देवाची मर्जी आहे. मग काय द्यायचं कसं त्यांनी घ्यायचं आपलं सगळी त्यांची मर्जी. मॅम बद्दल काय सांगा? एकच वाक्य सांगायचं म्हणजे तर सिम्पली ब्युटिफुल. इन ऑल रिस्पेक्ट. तुमच्या दोघांच्या सहप्रवासाकडे बघताना काय वाटतंय? तुमच्या दोघांच्या सहप्रवासाकडे बघताना आता काय वाटतंय? हॅपी गो लाईफ. आयुष्याच्या 70 पार केलेला असं धरायला पण हरकत नाही आहे. इवन दो वी आर 55 म्हणजे अबो ह्याला तर आपण गेलेलो आहोत. उरलेलं जीवन आनंदी जगावं, बेसिकली निरोगी जगणं. आणि मला हिनं काम करायला सतत प्रोत्साहन देत राहणार, कर बाबा तू सोशल जातो ना, कर असं म्हणजे एवढं जरी मला मिळालं तर अनेक जास्त आनंद होऊन जाईल. खरंच एक शेवटचा प्रश्न. अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज लाईफ? व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन सर. बेसिकली लाईफ इज बेसिकली बॅलन्सिंग ऑफ सो मेनी थिंग्स. म्हणजे नॉट ओनली तुम्ही मी बॅलन्स करायचं असं नाही आहे. लाईफ इज बॅलन्सिंग प्लस हॅपी किंवा लाईफचा आनंद घ्यायचा म्हणजे खरं लाईफ जगायची. पण बेसिकली माझं कायम पहिल्यापासून मत आहे की
लाईफ इज बॅलन्सिंग ओनली. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बॅलन्सेस करावं लागतात, करायला पाहिजे, कपाळावर आठ्या न येता करायला पाहिजे. आणि बॅलन्स म्हणजे असं वाटू नये की मी कॉम्प्रोमाइज केलोय, असं नाही आहे. जोही काय येईल त्यात आनंद मानून लाईफ पुढे घेऊन जायला पाहिजे. वा. सो व्हॉट इज लाईफ? द लाईफ इज बॅलन्सिंग ऑफ ऑल दी थिंग्स इन युअर लाईफ. आणि त्यातूनच तुम्हाला लाईफ मिळतं. आणि लाईफ दुसरं काय आहे तर आनंद आहे. पण या आनंदाचा शोध कुठे घ्यायचा तर तो आपल्या आत घ्यायचा आणि आहे त्या जागेला, आहे त्या ठिकाणाला आनंदाने भरून टाकायचं. असं काहीच आयुष्य आहे सोमानी सरांचं आणि कुटुंबाचं. सर, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतोय आणि त्यामुळे तुमच्या फक्त प्रेझेन्सने सगळे आनंदित होतात आणि ही किमया आहे सर तुमची. तुम्ही किमयागार आहात. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आनंद दिला. तुमच्या प्रवासाला, सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू.